काँग्रेसचे नाना पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत असं वक्तव्य केलंय। त्यामुळे मवियामध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। काय आहे पटोलेंचं वक्तव्य पाहूयात। प्रकाश आंबेडकर मविया सोबत पण इंडिया आघाडीत नाही। नाना पटोलेंच्या विधानानं मवियामध्ये पुन्हा संभ्रम। पटोलेंच्या विधानानं आघाडीत बिघाडी होणार। आगामी निवडणुकांमध्ये भाजपा विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी तयार झाली आहे। मात्र या दोन्ही आघाड्या तयार झाल्यापासून धुसफूस सुरूच आहे। इंडिया आघाडी होण्याआधीच अनेक जण रामराम करतायत, तर राज्यातील मवियामध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार की नाही हा संभ्रम अजूनही कायम आहे। मात्र संजय राऊत वंचित बहुजन आघाडी मवियामध्ये समाविष्ट होण्यावर ठाम आहेत। याविषयी आमचं एकमत झालेलं आहे आणि अर्थात महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीनं सध्या गटांगळ्या खात आहे आणि देशातलं जे वातावरण आहे सध्याचं हुकुमशाही, एकाधिकारशाही, फसवणूक, ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे। मवियामध्ये सहभागी होण्यापासून ते जागा वाटपापर्यंत वेगवेगळ्या भूमिका प्रकाश आंबेडकर घेताना दिसतायत। माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही। काँग्रेस वेगळी चालली आहे, SP सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे। होऊ नये ही माझी इच्छा आहे। त्यातच नाना पटोले यांनी वंचित मवियाचा भाग असेल पण इंडिया आघाडीचा नसेल असं वक्तव्य करून आणखी संशय कल्लोळ निर्माण केलाय। मूल सब्जेक्ट है कि वो इंडिया अलायंस में नहीं है, वो महाविकास आघाड़ी में, महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई है। मुझे लगता है कि प्रकाश आंबेडकर जी जो महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी में जो शामिल हुए, कल आपने देखा महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी मजबूती से चलेगी। मवियामध्ये सहभागी होण्यावरून वंचितची स्पष्ट भूमिका नाहीये। त्यातच काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या नव्या वक्तव्यानंतर वंचित इंडिया आघाडीपासून वंचित राहून केवळ मवियाचाच भिडू होणार अशी चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।